पण जर बाळासाहेबांना जर मरणोत्तर पद्म पुरस्कार दिला गेला तर आपण काय म्हणू? मी फक्त त्यांना आठवण करून दिली. आता वीर सावरकरांसाठी गेल्या काही वर्षामध्ये हे सरकार आल्यापासून मरणोत्तरच पुरस्कार दिले जात आहेत. आज माणूस जिवंत आहे तेव्हा देत नाही, उद्या देत आहे. याच्यावरती काहीतरी धोरण ठरवावं असं मी म्हणतो. धोरण ठरवायला पाहिजे. वीर सावरकर किंवा बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले हे अपवाद आहे, हा सन्मान आहे. पण पद्मश्री पण तुम्ही मरणोत्तर देत आहे, पद्मभूषण मरणोत्तर देत आहे, पद्मविभूषण मरणोत्तर देत आहे. आणि निवडणुका जात धर्म पाहून देत आहे. हो, बंगालात निवडणुका आहेत म्हणून तिकडे त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत म्हणून कल्याण सिंग जिवंत असताना का नाही दिलं? कल्याण सिंग हे त्यांच्याकडे मी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून पाहत नाही. कल्याण सिंग नसते तर नक्कीच अयोध्ये त्या काळात शांतपणे बाबरीचं पतनही झालं नसतं. आम्ही होतो तिकडे, आम्हाला माहिती आहे, आमचे शिवसैनिक तिकडे होते. कल्याण सिंगांच्या भूमिकेवर सुद्धा कल्याण सिंग, नरसिंह राव, डॉक्टर शंकरदयाळ शर्मा हे सगळे होते तेव्हा सत्तेवर. कोणी उत्तर प्रदेशमध्ये होतं, कोणी दिल्लीमध्ये होतं. किंवा कल्याण सिंगांचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मृत्यूची वाट का पाहावी लागली? सर, हिंदी में जानना चाहेंगे जो अवार्ड की बात हुई, पद्म अवार्ड। देखिए, आजकल मैं देख रहा हूँ कि पद्म अवार्ड, भारत रत्न की बात मैं छोड़ देता हूँ, पद्म अवार्ड तो मरणोपरांत ज़्यादा दिए जाते हैं। आदमी आज जिंदा है, इतना बड़ा आदमी आज जिंदा है, आज जीवित है, तो मरने के बाद तुरंत सो दिया जाए। कल्याण सिंह कल तक जीवित है। कल्याण सिंह का योगदान बहुत बड़ा है सार्वजनिक जीवन में। राम मंदिर की लड़ाई में मैं मानता हूँ ये, लेकिन कल तक तो जीवित थे। अगर वो जीवित थे उस समय अगर देते तो वो भी देते कि मेरा सम्मान हुआ। ऐसे बहुत से लोग हैं जो इंटेंसिव केयर यूनिट में होते हैं और उनको दिया जाता है, उनको पता भी नहीं होता कि मुझे सम्मान दिया है। अब उस बारे में कोई एक भूमिका होनी चाहिए। मैं भारत रत्न की बात नहीं करता, भारत रत्न का एक बड़ा सम्मान होता है। वीर सावरकर के लिए हम अभी तक वेट कर, हमने बाला साहब ठाकरे जी की मांग की थी, लेकिन जब चुनाव आते हैं तो ऐसे पुरस्कार दिए जाते हैं, स्टेट देखकर, कास्ट देखकर और धर्म देखकर। ठीक है, त्यांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करते। काय प्रश्न विचारता? हे हा काय प्रश्न आहे का? कोण हा काय प्रश्न आहे का? असे का हे प्रश्न असतात का? तुम्ही काही विचारता? अरे सोडा हो। सर, भाजप नेते भाजप नेते राजपुरे त्यांनी म्हटलं की असलम शेख यांनी राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्रात दंगली होईल असं कोण म्हणतं आहे? राजपुरे पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल। जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची ही भाषा असेल तर आम्ही बघू टिपू सुलतानचं काय करायचं, सरकार पाहिजे। आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही आहे। तुम्ही इतिहास कशा प्रकारे नव्यानं लिहिताय, बदलताय। अगदी दिल्लीमध्ये स्वतःचा इतिहास नव्यानं कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत। आणि टिपू सुलताननी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला किंवा ब्रिटिशांबरोबर कसा लढा दिला, या सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही। पण महाराष्ट्रभर आंदोलन करू, महाराष्ट्र पेटू ही जर भाषा तुमच्या तोंडात असेल तर या पेटवापेटवीमधले एक्सपर्ट महाराष्ट्रात कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण आम्ही करत नाही। राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंदाने गेले। महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक, हां, ही या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत, लावल्या आहेत ना। मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा। आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे, महाराष्ट्राचं सरकार समर्थ आहे, आम्ही सगळे समर्थ आहोत। तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही। उगाच ही ठेकेदारी इतिहासाची घेऊन तुम्ही काय इथे गडबड करू नका।
सर हिंदी में जान जो है आपको मालूम होगा कि हमें ये यहाँ के भारतीय जनता पार्टी के लोग उनको लगता है इतिहास का सिर्फ उनको ही ज्ञान है, हमें इतिहास का कोई ज्ञान नहीं है। ये जो नया इतिहास लिखने के लिए बैठे हैं ना सब इतिहासाचार्य, हाँ हिस्टोरियन, पूरा इतिहास बदलने के लिए बैठे हैं। हमें मालूम है टिप्पू सुल्तान, हमें मालूम है मैसूर स्टेट, हमें मालूम है श्रीरंगपट्टनम, हमें मालूम है सब कुछ टिप्पू ने क्या क्या किया है, हमें सब मालूम है। कैसे कन्वर्शन किया है, क्या किया है, कैसा अत्याचार किया है, कैसी लड़ाई भी की है ब्रिटिशों के खिलाफ, सब कुछ मालूम है हमें। ये हमें भारतीय जनता पार्टी से सीखने की ज़रूरत नहीं है। और महाराष्ट्र में अगर ये बात करते हैं ये लोग कि अगर टिप्पू का नाम उसको दिया है तो हम महाराष्ट्र में ये करेंगे वो करेंगे, भाई छोड़ दे बात, आपके मुंह में शोभा नहीं देगी। यहाँ की सरकार समर्थ है निर्णय लेने के लिए, सब कुछ करने के लिए। आप इतिहास, नया इतिहास मत लिखिए। जो दिल्ली में इतिहास बदलने की कोशिश चल रही है ना, वो आप जारी रखिए, वो भी आप नहीं बदल पाए। असलम शेख के इस्तीफे की बात करें तो राष्ट्रपति कोविंद जी ने जो कर्नाटक में जाकर टिप्पू सुल्तान का गौरव किया था, ये ऐतिहासिक योद्धा है टिप्पू सुल्तान, एक स्वतंत्र सेनानी है टिप्पू सुल्तान, तो क्या आप राष्ट्रपति जी का भी इस्तीफा मांगेंगे? ये भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट करना चाहिए। ये ढोंग है, ये ढोंग है, ये एक नौटंकी है। हमें मालूम है मुंबई महानगर पालिका BMC, महाराष्ट्र की सरकार इस मामले में निर्णय लेने में बहुत सक्षम है। सर टिप्पू सुल्तान के नाम को लेके क्या महाराष्ट्र में कुछ दंगे करने का या कौन करेंगे दंगे? हिम्मत है? कौन करेंगे दंगे बताइए? जो दंगे करने की बात करते हैं ना, करके दिखाइए। या ठाकरे सरकार है, करके दिखाइए दंगे। सर राहुल गांधींचं ट्विटरचं जे अकाउंट होतं ते बॅन केल्यानंतर त्यांचे ट्विटर जे केंद्र सरकारच्या दबावामुळे कमी होतात, राहुल गांधी आज पत्रकार परिषद त्यांची पत्रकार परिषद आम्ही ऐकू, ते काय सांगतात ते समजून घेऊ। केंद्र सरकारचा दबाव कुठे कसा आहे, नक्कीच सोशल माध्यमं हे केंद्र सरकारच्या दबावाखाली आहेत, कायदे नवीन येत आहेत काही, पण त्याच्यावर त्या राहुलजी काय बोलतात ते पाहू आणि आम्ही आमचं मत व्यक्त करू। चला। सर काल आपण म्हणाला होता की आम्ही मरणोत्तर ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, समाजसुधारक अनिल अवचट यांच्या निधनाची बातमी मला आत्ताच समजली। अनिल अवचट यांचं कार्य, ते लेखक होते, पत्रकार होते, विचारवंत होते, कलावंत होते, पण त्यांनी मुक्तांगणच्या माध्यमातून जे काम केलं ते महाराष्ट्राला, देशाला नव्हे संपूर्ण जगाला आदर्श असं काम आहे। आज तरुण पिढीवर आपण पाहतोय की कशा प्रकारे अंमली पदार्थांचा एक अंमल आहे आणि त्या काळापासून 25-30 वर्षापासून अनिल अवचट यांनी नशामुक्तीच्या कामात झोकून दिलं आणि मुक्तांगणमधून अनेक कुटुंब त्यांनी सावरली, अनेक तरुणांना सावरलं। महाराष्ट्राच्या एका पिढीवर त्यांचे उपकार आहे। मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य म्हणजे काय हे दाखवून दिलं। अर्थात ते अत्यंत संवेदनशील लेखक होते, पत्रकार होते, चांगले वक्ते होते आणि सतत त्यांची धडपड असायची। मग ती मुक्तांगणसाठी असायची, समाजासाठी असायची। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र एका थोर समाजसेवकाला मुकला, लेखकाला मुकला। मी त्यांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। कालचा जो कार्यक्रम